पत्नीने थंड जेवण दिल्याने संतापलेल्या नवऱ्याने आधी बायको आणि मुलाला मारहाण करून घराच्या बाहेर काढलं। यानंतर स्वतः घरात पंख्याला लटकून फाशी घेण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी येऊन त्याला वाचवलं। अगदी एखाद्या चित्रपटासारखी वाटणारी ही घटना नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती। एरवी खाकी वर्दीतील पोलीस हे पाषाण हृदय असतात अशी भावना झाली असताना या घटनेने पोलिसांच्या खाकीमागे असलेली संवेदनशीलता समोर आली आहे। ठक्करग्राम येथे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका महिलेचा संदेश प्राप्त झाला। 112 क्रमांकावरून पोलीस नियंत्रण कक्ष नागपूर शहर यांच्यामार्फत एका महिलेचा संदेश मिळाला। महिलेच्या संदेशात तिने सांगितले की तिला आणि तिच्या मुलाला तिच्या नवऱ्याने दारूच्या नशेत मारहाण केली असून दोघांनाही घराबाहेर काढले आहे। तिच्या पतीने दरवाजा आतून बंद केला आहे। सदर घटनेचं गांभीर्य ओळखून लगेचच पोलीस स्टेशन हद्दीतील बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले। सदर ठिकाणी 10 ते 15 लोकांची गर्दी होती। बीट मार्शल यांनी तत्काळ दरवाजा वाजवला, परंतु आतमधून प्रतिसाद आला नाही। बीट मार्शल यांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला, त्यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला। पती हा पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत होता। बीट मार्शल प्रफुल्ल आणि देवेंद्र यांनी तत्काळ त्याचे पाय पकडले आणि अतुलने पटकन स्टूल घेऊन ओढणी सोडली। सदर व्यक्ती हा फार घाबरलेला होता। बीट मार्शल यांनी त्याला खाली उतरवलं, तसंच त्याला समजावत गळफास लावून घेण्याचं कारण विचारलं। यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटेल। गळफास घेण्याचं कारण हेच होतं की पत्नीने गरम भाजी न देता थंड भाजी जेवणात वाढली। सर्व बीट मार्शल यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि कर्तव्यातील तत्परता यामुळे या व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आलं। या चांगल्या कामगिरीबाबत पोलीस स्टेशन पाचपावलीचे बीट मार्शल अतुल, मनोज, देवेंद्र आणि प्रफुल्ल यांच्या कार्याची पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी स्वतः दखल घेतली आहे। त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयात बोलून त्यांच्या या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा करून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला।